नमस्कार मित्रांनो, कोकणात उद्धव ठाकरेंच्या नवख्या शिलेदारांनी भाजपला धक्का देत उद्धव ठाकरेंचा भगवा कोकणात फडकवला आहे। भाजप नेते खासदार नारायण राणे यांना जोरदार धक्का बसला आहे। सत्ता पैशाचा वापर केला तरी मतदारांनी शिवसेनेची मशाल दाखवली आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकवला। नारायण राणे यांना त्यांच्याच मतदारसंघात सर्वात मोठा झटका। नवख्या शिलेदारांनी नारायण राणे यांच्या शिलेदारांचा केलाय पराभव। सर्वांचं डिपॉझिट जप्त, 12-0 ने केलाय पराभव। दिवाळीच्या मुहूर्तावर ठाकरेंचा भगवा झेंडा फडकला, तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। कोकणाच्या राजकारणात काय झालेले आहेत आणि नारायण राणे यांना कसा झटका बसलेला आहे। राजकारणात आज पुन्हा एकदा ऐतिहासिक घडामोड घडली। एकेकाळी कोकणात अजय मानले जाणारे भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे। निवडणूक जरी छोटी असली तरी नारायण राणे यांनी ज्या प्रकारची प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही छोटी निवडणूक होती, मात्र या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 12 पैकी 12 जागांवर विजय मिळवत भगवा पुन्हा कोकणात फडकवला आणि नारायण राणेंना जोरदार धक्का दिला। ही निवडणूक जरी बँकेची असली तरी नारायण राणे यांनी या सहकार क्षेत्रात अनेक वेळा यामध्ये विजय मिळवला होता, मात्र नारायण राणे यांना यावेळी मतदारांनी त्यांची जागा दाखवली। या निवडणुकीत शिवसेना ठाकरेंनी 12 जागांवर एकतर्फी विजय मिळवला। भाजप व राणे गटाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। काही ठिकाणी शिवसैनिकांची मतांची संख्या भाजपपेक्षा दुप्पट होती। या निकालानंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे पालटले आहे। शिवसेना नेते वैभव नाईक यांनी राणेंना अनेक वेळा लक्ष्य केलं होतं, ते या विजयामागे प्रमुख शिलेदार आहे आणि प्रमुख चेहरा ठरले आहेत। वैभव नाईक यांनी गेल्या काही महिन्यापासून कोकणातील जनतेचा थेट संपर्क साधून संघटना मजबूत केली होती। परिणामी आजच्या निकालात जनता ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिली। नारायण राणेंचा राजकीय गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि कुडाळ परिसरात भाजपच्या उमेदवारांना जबर पराभवाचा सामना करावा लागला। यामध्ये शिवसेनेने 17 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या। आता सुद्धा यावेळी 12 पैकी 12 जागा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जिंकल्या। भाजपचा एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा तशीच बाजी ठाकरे गटाने मारली। या निकालानंतर राणे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे। कोकणातील मतदारांनी जणू एकमुखाने ठरून राणे यांच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेचा गट या ठिकाणी जोमात आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढल्याचं चित्र समोर आलं आहे। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।